नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वणी आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:32 ते 9:12 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल, बुधाबरोबर केंद्रयोग करेल, शनीबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी गुरु आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळतील, मात्र आरोग्य आणि निर्णय क्षमतेच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून व्यय स्थानातील शनीबरोबर प्रतियोग, तृतीय स्थानातील बुधाबरोबर केंद्रयोग आणि चतुर्थ स्थानातील गुरु व व्यय स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग निर्माण होत आहे. त्यामुळे काही सकारात्मक संधी मिळतील, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. आज आर्थिक संदर्भातले काही नवीन लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध समाधानकारक राहतील, मात्र फसवणूक, चुकीचे आश्वासन किंवा चुकीची माहिती यापासून सावध राहा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती नीट तपासून पहा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे शांत राहून दिवसाचे नियोजन करणं आवश्यक राहील. आजचा संदेश. आज सावधगिरी आणि संयम हेच तुमच्या यशाचे खरे मंत्र ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस अत्यंत शुभ आणि यशदायी राहील. आत्मविश्वास, ऊर्जा आणि भाग्याची उत्तम साथ लाभल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून तुमच्या राशीतील मंगळाबरोबर त्रिकोण योग, लाभस्थानातील शनीबरोबर प्रतियोग आणि इतर ग्रहांचे अनुकूल योग तुमच्या यशात भर घालते. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता उत्तम राहील. कोणत्याही क्षेत्रातील महत्त्वाचे काम आज निर्धास्तपणे सुरू करू शकता. रिलेशनशिपमध्ये असाल तर नात्यात गोडवा वाढेल. आर्थिक बाबतीत अडकलेली कामं पूर्ण होतील आणि महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जातील. तुमचे अंदाज अचूक ठरतील, त्यामुळे आजचा दिवस योग्य प्रकारे वापरल्यास मोठा फायदा होऊ शकेल. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाचा सर्वात मोठा आधार ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब आणि मानसिक समाधानाचा राहील. योग्य नियोजनामुळे आर्थिक निर्णयही लाभदायक ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून व्यय स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, दशम स्थानातील शनीबरोबर प्रतियोग आणि द्वितीय स्थानातील गुरु व दशम स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग तयार होत आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील. वास्तू, घर, मालमत्ता किंवा गृह सजावटीशी संबंधित महत्त्वाची कामं आज सुरू करू शकता. मन, बुद्धी आणि भावना स्थिर राहतील. आर्थिक गुंतवणुकीबाबत घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात.
आज शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. आजचा संदेश. आज संयम, स्थिरता आणि योग्य नियोजन तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस उत्साह, धावपळ आणि यशस्वी कामगिरीचा राहील. तुमची कार्यक्षमता वाढलेली दिसेल आणि अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून लाभस्थानातील शनीबरोबर प्रतियोग, तुमच्याच राशीतील गुरुबरोबर अनुकूल योग आणि भाग्यस्थानातील नेपच्यून बरोबर त्रिकोण योग निर्माण करत आहे. आज तुम्ही दिवसभर अतिशय ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील. कागदपत्रे, व्यवहार, कमिटमेंट्स, नवीन कामाची सुरुवात आणि प्रवास यासाठी वेळ अनुकूल आहे. मित्रपरिवाराकडून चांगला सल्ला किंवा सहकार्य मिळू शकेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर आज काही विशेष आध्यात्मिक अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आजचा संदेश. आज तुमची मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस करिअर, कार्यक्षेत्रात प्रगती करणारा ठरेल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून दशम स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग निर्माण करत आहे. तसेच व्यय स्थानातील गुरु, अष्टम स्थानातील शनी आणि नेपच्यून यांच्या अनुकूल योगामुळे करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी दिसून येतील. आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. येत्या 2-3 दिवसात काही महत्त्वाच्या व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो, मात्र अनावश्यक खर्च टाळणं आवश्यक राहील. आजचा संदेश. आज योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला मोठे यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस आत्मविश्वास, भाग्य आणि आर्थिक प्रगतीचा आहे. तुमच्या कल्पना आणि निर्णय योग्य ठरतील. अनेक महत्त्वाची कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. आज चंद्र तुमच्या राशीत भ्रमण करत असून भाग्यस्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, सप्तम स्थानातील शनीबरोबर प्रतियोग, दशम स्थानातील बुधाबरोबर केंद्रयोग तसेच लाभ स्थानातील गुरु आणि सप्तम स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग निर्माण होत आहे. आज नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. भाग्याची उत्तम साथ लावेल. येत्या 2-3 दिवसात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसंबंधी तुमचे अंदाज अचूक ठरू शकतात. भागीदारीच्या व्यवसायातही चांगला फायदा होण्याचे संकेत आहे. आज आत्मविश्वासाने पुढे जा. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आजचा संदेश. आज भाग्य, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांच्या बळावर तुम्ही मोठे यश संपादन करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीकरता आजचा दिवस धावपळीचा असला तरी काही अनपेक्षित लाभ मिळवून देणारा ठरेल. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. संयम आणि नियोजन तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, षष्ठ स्थानातील शनीबरोबर प्रतियोग, भाग्यस्थानातील बुधाबरोबर केंद्र योग तसेच दशम स्थानातील गुरु आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग निर्माण होत आहे. आज कामानिमित्त थोडी धावपळ आणि प्रवास होऊ शकतो. काही अनपेक्षित लाभही मिळू शकतात. करिअरच्या संदर्भातील अडकलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. मोठं आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाचे निर्णय आजच्या दिवशी पुढे ढकललेलेच योग्य राहतील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती, मानसिक शांतता आवश्यक राहील. आजचा संदेश. आज संयमाने घेतलेलं प्रत्येक पाऊल भविष्यात मोठा लाभ देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस भाग्य, लाभ आणि यशाचा आहे.
अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील आणि तुमचे प्रयत्न अपेक्षेपेक्षा अधिक चांगले फळ देतील. आज चंद्र तुमच्या लाभस्थानातून भ्रमण करत असून सप्तम स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, अष्टम स्थानातील बुधाबरोबर केंद्र योग, पंचम स्थानातील शनीबरोबर प्रतियोग तसेच भाग्यस्थानातील गुरु आणि पंचम स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग तयार होत आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता दाट आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अधिक मधुर राहतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल आणि मार्गदर्शन मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज विशेष समाधानकारक अनुभव मिळू शकतील. आजचा संदेश. आज भाग्य आणि परिश्रम यांची योग्य सांगड तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी आणि यशाचा आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, सप्तम स्थानातील बुधाबरोबर केंद्र योग, चतुर्थ स्थानातील शनीबरोबर प्रतियोग तसेच अष्टम स्थानातील गुरु आणि चतुर्थ स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग निर्माण होत आहे. करिअरच्या संदर्भातली महत्त्वाची कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन संधी समोर येतील. येत्या 2-3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतात. वरिष्ठांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. घरातील व्यक्तींबरोबर प्रेमाने वागा. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. आजचा संदेश. आज तुमचे परिश्रम आणि योग्य निर्णय करिअरमध्ये नवीन उंची गाठण्यास मदत करते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस भाग्य, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीचा आहे. तुमच्या प्रयत्नांना भाग्याची उत्तम साथ लाभेल आणि अनेक दिवसांपासून अडकलेली कामं सहजपणे पूर्ण होते. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून पंचम स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, षष्ठ स्थानातील बुधाबरोबर केंद्र योग, तृतीय स्थानातील शनीबरोबर प्रतियोग तसेच सप्तम स्थानातील गुरु आणि तृतीय स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग तयार होत आहे. आज तुमचा मूड आणि आत्मविश्वास दोन्ही उत्तम राहतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. भाग्याची साथ लाभेल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. येत्या 2-3 दिवसात त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योगही संभवतो. मात्र भविष्यकालीन योजना आखताना घाई करू नका. प्रत्येक निर्णयाचा नीट विचार करून पुढे जा. आजचा संदेश. आज भाग्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही मोठी प्रगती साधू शकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीकरता आजचा दिवस सावधगिरीचा असला तरी नातेसंबंधाच्या दृष्टीने समाधानकारक राहील. निर्णय घेताना संयम ठेवा आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून चतुर्थ स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, द्वितीय स्थानातील बुधाबरोबर प्रतियोग तसेच षष्ठ स्थानातील गुरु आणि द्वितीय स्थानातील नेपच्यून यांचा त्रिकोण योग होत आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध मधुर राहतील आणि त्यांचे सहकार्य लाभेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. आर्थिक व्यवहारातही पूर्ण पडताळणी करूनच पुढे जा. आज संयम आणि शांत विचार तुमचे नुकसान टाळतील. आजचा संदेश. आज शांतता आणि सावधगिरी हेच तुमचे सर्वात मोठं सामर्थ्य ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस उत्साह, भाग्य आणि यशाचा आहे. कामाचा वेग वाढेल, आत्मविश्वास उंचावेल आणि अनेक महत्त्वाची कामं सहजपणे पूर्ण होतील. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तृतीय स्थानातील मंगळाबरोबर त्रिकोण योग, तुमच्याच राशीतील शनीबरोबर प्रतियोग, चतुर्थ स्थानातील बुधाबरोबर केंद्र योग तसेच पंचम स्थानातील गुरु आणि तुमच्याच राशीतील नेपच्यून यांचा त्रिकोण योग तयार होत आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक मधुर राहतील. हाती घेतलेली कामं सहज पूर्ण होतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर आज काही विशेष आणि समाधानकारक अनुभव मिळू शकतात. दिवसभर ऊर्जा आणि सकारात्मकता टिकून राहील. आजचा संदेश. आज तुमचा आत्मविश्वास, भाग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.